राहुल गांधींच्या कार्यक्रमाआधी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले. पुण्यातील विद्यापीठ वसतिगृह परिसरात राजकीय नेत्यांना मज्जाव घालण्यात आलाय. पुढील 4 दिवस प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहेत. पुण्यातील विद्यापीठ वसतिगृह परिसरात आदेश लागू आहेत. याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्या सोबत आहेत पुण्याहून. मनश्री, काय तयारी बघायला मिळते आणि कसा उत्साह आणि कसा प्रतिसाद बघायला मिळतो आतापासूनच? माझ्या मागचा हा माहोल तुम्ही सगळा बघता आहात की इस बार राहुल अशा आशयाचे पोस्टर्स सुद्धा या मुलींच्या हातात आपल्याला बघायला मिळत आहेत. मला सांगा की कुठून आलेला आहात तुम्ही? नागपूरवरून आलेलो आहोत. अच्छा, राहुल गांधींना भेटायला आलात का? काय अपेक्षित आहे आज त्यांच्या तोंडून ऐकायला मिळालं? शिक्षणासाठी न्याय तर मिळालाच पाहिजे. जे काही शिक्षण पद्धत आहे ती बदलली पाहिजे आणि मुलांच्या बाजूने मेन म्हणजे न्याय हा झालाच पाहिजे. तुम्ही छात्रों की गूंज अशा पद्धतीच्या घोषणा देत आहात. टीका सुद्धा होते या कार्यक्रमावरती की या ठिकाणी जे विद्यार्थी आलेले आहेत ते वेगवेगळ्या महाविद्यालयातून आलेले आहेत. टीका देखील होती है. हम किसी से डरने वाले नहीं है. हमारे राहुल गांधी जी नेता ने बात करी है, डरो मत, हम किसी से नहीं डरते. हमारे राहुल गांधी है, राहुल गांधी संघर्ष करेंगे. राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है. आणि इकडे काही तरुणी सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही सुद्धा पुण्यातून आहात का की कुठून आलेला आहात? आणि गर्ल्स पॉवर हा संदेश दिला जातोय आज. हो, आज ह्याची ॲक्च्युली गरज आहे. इतक्या दिवस जे काही पेपरफुटी प्रकरण होते ते काही आज झालेलं नाहीये, ते इतक्या वर्षांपासून होते. पण आता पहिल्यांदा जिथे कुठे CJP सुरू केलंय तर आपण सगळे त्याला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे पुढे चाललंय आणि कुणीतरी जर का काहीतरी करायचा प्रयत्न करतोय तर त्याला थांबवू नये. नक्की तुम्ही कुठे आलेला आहात? हिंजवडीहून आलेलो. हिंजवडीहून आलात. कितवी शिकतेस? मी सेकंड इयर, BCA सेकंड इयर. आपण बघतोय की हा संपूर्ण माहोल आपण दाखवतोय की राहुल गांधी यांच्या संदर्भाने आता वेगवेगळी भाषणं तर होतीलच आणि सोबतच शिक्षा रिव्होल्युशन हा कार्यक्रम इथे ठेवण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे राहुल गांधींना बघण्यासाठी, त्यांना ऐकण्यासाठीची उत्सुकता ही आता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. त्याच्यामुळे तरुण आणि तरुणींकडनं सुद्धा या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळताना बघायला मिळत आहे. मनश्री, धन्यवाद. सगळे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुझ्याकडून जाणून घेणार आहोतच.